नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे मसाला भेंडी. चला तर मग बघूया कशी बनवायची. तर त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी धुवून घ्यायची आहे. स्वच्छ स्वच्छ धुवून घेतली. तर आता याला थोडंसं पाणी नितळसर ठेवून द्यायचं आहे. नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजलेले आहे. त्यासाठी साहित्य घेतलेले तेल, जिरं, मोहरी, हळद, कांदा, लसूण मसाला, मॅगी मसाला, लाल मिरची पावडर, मीठ आणि शेंगदाण्याचं पीठ. आणि भेंडी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे म्हणजे चिकट होत नाही. तर मी ही पुसून घेणार आहे. ओली राहिली की चिकटपणा जास्त येतो, म्हणून मी भेंडी पुसूनच घेत असते. नंतर तर भेंडीला असं कापून घ्यायचं म्हणजे आपल्याला भेंडी भरता आली पाहिजे. सगळ्या काही भेंड्या अशाच कापून घ्यायच्या आहे म्हणजे व्यवस्थित भरता येईल. नेहमी तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी अशा पद्धतीने पण तुम्ही करून बघा, नक्कीच चांगली लागेल, हे आवडेल. सगळ्या भेंड्या कापून झालेल्या आहे. तर आता याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर यासाठी मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा, लसूण मसाला आणि मॅगी मसाल्याने आणखीनच भेंडीला चव येते. तर मी त्यासाठी नेहमीच टाकत असते आणि मुलांनाही खूप भेंडीची भाजी आवडते. तर या मसाल्यात आता थोडं पाणी घालून याला ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीत भरता आलं पाहिजे. असं एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ पण नाही. तर असं झालेलं आहे. आणि आता याच्यात भेंडीमध्ये सर्व मसाला भरून घ्यायचा आहे. एक एक करून सगळ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. जेवढा मसाला बसेल तेवढा या भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे. भेंडी भरून झालेली आहे. नंतर मी गॅसवरती कढई ठेवली. तेल 3-4 चमचे टाकलं आणि जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी चांगली तडतडले की सगळ्या काही भेंड्या यात घालून घ्यायच्या आहे आणि याला व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे. आपण याला पाणी टाकणार नाही आहे. आता याला थोडंसं मिक्स करून घेऊ. तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. छान अशी परतून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती याला वाफ येऊ द्यायची आहे. थोडा वेळ परतून घेतलं. आता याला झाकून ठेवणार आहे 5 ते 10 मिनटं म्हणजे भेंडी चांगली शिजते. आता आपली भेंडी शिजलेली आहे. तर छान अशी बनली आहे. तर आपली भेंडी तयार. तर तुम्हाला कशी वाटली मसाला भेंडी? तर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.